फक्त शिंपले येणार, ते शिंपले तुम्ही तुमच्या टँकमध्ये ठेवणार आणि पहिले 5 ते 6 दिवसापर्यंत वॉशिंग पिरियड कन्सिडर केला जाईल. म्हणजे जितकाही कचरा आहे तो रिमूव्ह आउट होतो. वॉटर चेंज द्यायचं असेल, पाणी खूप खराब नसेल झालं पण कचरा दिसतोय तर कचरा बाहेर काढा, पाणी राहू द्या. 30% पाणी जुनं ठेवा, बाकी नवीन अजून त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करा. कंटिन्युअसली जर तुम्ही नवीन पाणी इंट्रोड्यूस करत राहिले तर त्याला जो सर्वायवल भेटायचा आहे तो सर्वायवल मिळणार नाही. रोज नवीन एक स्ट्रगल भेटेल. एकदा तुमच्या टँकमध्ये पूर्ण कचरा दिसणं निल आउट झालं त्यानंतर मग तुम्ही त्याच्यानंतरचे 5 दिवस त्याला ॲज इट इज ठेवा तुमच्याकडल्या पाण्यामध्ये सेटल व्हायला. त्यामध्ये ऑक्सिजन भरपूर लागेल, ठीक आहे. तर ऑक्सिजनसाठी तुम्ही एरिएटर वापरू शकता. वॉटर सर्क्युलेशन जर लावणार असाल तर वॉटर सर्क्युलेशनसाठी कूलरचा जो छोटा पंप येतो तो लावा. म्हणजे एक तुमच्या टँकमध्ये ॲटमॉस्फिअर आणि इकोसिस्टीम जनरेट होतं. पहिल्या 10 दिवसामध्ये तुम्ही तुमचा टँक ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, छोट्या छोट्या बायोबॉल झालं, फिल्टर्स झाले, कार्बन पॅलेट्स आहेत, बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, या सगळ्या गोष्टी हळूहळू 10 दिवसामध्ये इंट्रोड्यूस करणं चालू करायचं. सडन एकदम काहीही चेंज करू नका. हळूहळू स्टेप बाय स्टेप टँकमध्ये एक एक गोष्ट ॲड करा. म्हणजे ते ॲक्युमुलेट व्हायला इझी जातं.